नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर करण्यापासून थांबवून वाचन संस्कृती वाढवण्याकरिता भिवापूर टाइम्सद्वारे आयोजित वाचाल तर वाचाल जनजागृती अभियान कार्यक्रम नुकताच शहरात संपन्न झाला। या उपक्रमांतर्गत शहरातील लहान मुले आणि विद्यार्थ्यांची आदर्श बौद्धविहारातून रॅली काढण्यात आली। या रॅलीत शहरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते। वाचन संस्कृती वाढावी याकरिता रॅलीतील मुलांना पुस्तके भेट देण्यात आली। या रॅलीतील मुलांना केंद्रीय वाचनालयात नेण्यात आले आणि वाचनालयातील पुस्तके बाल साहित्याची ओळख करून देण्यात आली। ग्रंथालयाचे ग्रंथपाल आणि माजी नगराध्यक्ष लव जनबंधू यांनी ग्रंथालयामार्फत ग्रंथ आता वाचकांपर्यंत पोहोचवले जातील आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही देत भिवापूर टाइम्सच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। भिवापूर टाइम्सद्वारे आयोजित या रॅलीचे समापन पोलीस स्टेशन इंचार्ज व ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भिवापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले। यावेळी भिवापूर टाइम्सतर्फे मान्यवरांना संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या। तसेच आपल्या पाल्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवून वाचनाची सवय लागावी याकरिता भिवापूर टाइम्सतर्फे शहरातील नागरिकांना निवेदनपत्र व माहितीपत्रक वाटण्यात आले। भिवापूर टाइम्सद्वारे आयोजित वाचाल तर वाचाल हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक साहिल टेंभुर्णे, प्रेमदास सोरदे, मालाताई अंबादे, माजी नगराध्यक्ष लव जनबंधू, सुनील जांभुळकर, बिरंजीलाल भागवतकर, जयंत जनबंधू, विश्वनाथ जांभुळकर, सचिन काळे, मिथुन दुपारे, पौर्णिमा वालदे, माजी नगरसेविका निशा जांभुळे, दीपाली खांडेकर, उर्मिला जनबंधू, माजी नगरसेविका वंदना जांभुळकर, दीपाली अंबादे, सीमा अंबादे, वंदना गेडाम, सुनंदा अंबादे, जयश्री भैसारे, छबिला सोरदे, महादेव चव्हाण, श्याम जनबंधू, निळू ठाकरे तसेच प्राथमिक शाळा धर्मापूर येथील शिक्षक दिघोरे सर व ज्योती जनबंधू मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील या उपक्रमास सहकार्य देऊन शुभेच्छा दिल्या। शिक्षणामुळे आपली सोच, आपल्याला बोलण्याची क्षमता, विरोध करण्याची क्षमता हे सर्व मिळते कोणामुळे? तर शिक्षणामुळे। आणि शिक्षणाचा अधिकार ज्या व्यक्तीने दिला आपल्याला, त्या व्यक्तीचा आदर, त्यांचे विचार हे आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक सजीव जो व्यक्ती आहे ज्याला आपल्याला वाटते की त्या व्यक्तीनं त्या समाजासाठी काहीतरी केला पाहिजे। आज इथे नन्हे मुन्ने जे मुलं आले, त्यांच्या जे आहे त्यांनी तक्ते जे पकडले आहे, त्याचा जो उत्साह आहे तो उत्साह हमेशा त्यांना कंटिन्यू करायसाठी जे ताईने प्रयोग केला तो खरंच प्रयोग चांगला आहे आणि त्याला कंटिन्यू करायसाठी माझे जे बी म्हणजे मला जे बी मदत करावं लागेल ते मी त्यासाठी हमेशा तत्पर राहणार। म्हणून प्लीज सर्वांनी पुस्तक वाचत चला। पुस्तक कोणतेही असो, पुस्तक कोणतेही असो, ते पुस्तक तुमच्या लाईफला चेंज करणार। पोट भरासाठी भाकरी ठीक आहे, पण नुसतं पोट भरून जर जीवन जगलो आणि संपूर्ण आयुष्य एकाच रस्त्याने गेलो आणि एकाच रस्त्याने परत आलो, एक दिवस मेलो घरी गेलो, विषय संपला, हा जीवन नाही। जीवन अवांतर वाचन, जीवनामध्ये नवीन नवीन शिकण्याची कला, नवीन नवीन समजून घेण्याची कला आणि मग त्याच्यातून तुमचं स्वतःचं आदर्श जीवन, तुमच्या आदर्श जीवनातून तुमच्या कुटुंबाचे आदर्श जीवन आणि त्याचबरोबर तुमच्या समाज आणि देश घडण्याची संकल्पना निर्माण होते आणि ती संकल्पना खऱ्या अर्थानं ग्रंथालयातून निर्माण होते। तुम्ही जेवढे पुस्तकं वाचाल तेवढा तुमचा अभ्यास वृद्धिंगत होत जाईल, तुम्हाला जीवन जगण्याची पद्धत समजेल। म्हणून बाबासाहेब असं पण म्हणाले, एक मंदिर हजारो भिकारी निर्माण करेल, एक मंदिर हजारो भिकारी निर्माण करेल, पण एक ग्रंथालय लाखोनी विचारवंत निर्माण करेल। तर हा जो बाबा
प्रकारची रॅली आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच निघत आहे. भिवापूर टाइम्स हे चॅनल आणि त्या चॅनलच्या प्रीती जांभूळकर, अमित इंदूरकर, आज तुम्ही तुमच्या हातामध्ये घोषणांचे फलक आहे आणि घोषणाही देत होत्या तोंडानं, वाचाल तर जगात कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर त्या क्षेत्राचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. दिशेचं अनुकरण केलेलं आहे. त्यामुळे आपल्या विचारात, आपल्या ज्ञानात पोलीस स्टेशनला आल्याबद्दल पोलीस स्टेशन मार्फत कौतुक करतो. आणि आज हे जे बालगोपाळाची वाचाल तर वाचाल हा कार्यक्रम घेण्यासाठी पोलीस तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.